मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडवरती भाजपच्या कोर कमिटीची सकाळी 11 वाजता बैठक। भाजपच्या कोर कमिटी बैठकीला सर्व नेते उपस्थित राहणार। पालिका निवडणुकीची रणनीती आणि निवडणूक संचलन समितीबाबत चर्चा होणार। यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। वरोरा नगरपालिकेमध्ये धानोरकरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे। चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला। त्या दरम्यानची दृश्य आपण पाहतोय। राजुरा विधानसभेमध्ये नक्की मतदारापर्यंत 5-5 हजार रुपयाचे टोकन हे त्या ठिकाणी अडानिया म्हणून जो भाजपाचा उमेदवार आहे त्यांनी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। आणि काल आपण बघितलं असेल की प्रभाग 4 मध्ये अमोल चिल्लावार हे जे उमेदवार त्या ठिकाणी नगरसेवकाचे होते त्याचे वडील अक्षरशः मतदारापर्यंत पोहोचून त्यांना पैसे वाटताना त्यांचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झाला। अशा पद्धतीने पैसे वाटून जर का कोणी लोकशाहीचा हिरमोड करण्याचा प्रयत्न करत असेल, लोकशाही बळकट करण्याची बाजू आपण दुसऱ्या बाजूने बोलतो आणि दुसऱ्या बाजूने जर का असा लोकशाहीवरती कलंक कोणी लावत असेल तर हे अक्षरशः चुकीचं आहे। वैभव नाईक यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या असं नाईक यांचं म्हणणं आहे। शिंदेंनी हेलिकॉप्टरमधून आणलेल्या बॅगांमध्ये पैसे असल्याचं वैभव नाईक म्हणालेले आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून रात्रभर पैशांचं वाटप करण्यात आलं असल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलंय। तर आपण पाहतोय मालवणमध्ये पैशांचं वाटप झालेलं आहे असं वैभव नाईक यांचं म्हणणं आहे। ते देखील शिंदेंच्या शिवसेनेनं ह्या पैशांचं वाटप केलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। सत्ता आणि प्रशासनाचा गैरवापर देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि हे मी म्हणत नाही, तर मालवणमध्ये जे काय चाललंय तुम्ही बघितलं असेल। आणि या निवडणुकीचा जर निष्कर्ष जर काढायचा असेल तर ही निवडणूक प्रशासनाला हाताशी धरून हायजॅक करण्याचं काम सत्ताधारींनी करण्याची भूमिका घेतलेली आहे। आणि म्हणूनच बिनविरोध 100हून अधिक नगराध्यक्ष निवडून येणे हे काही लोकशाहीला पोषक असलेलं वातावरण नाही आहे। असा असला तरी देखील एक आशेचा किरण म्हणून घेऊन जो जागृत मतदार आहे त्याच्याकडे आम्ही पाहतोय। आणि म्हणून मी सुरुवातीलाच आवाहन करीन की या सर्व मतदारांनी बहुसंख्येने पुढे येऊन हा लोकशाहीचा मूळ असलेला कणा त्याला शाबूत ठेवण्याचं काम या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करायला पाहिजे। आपण म्हटलं ही गोष्ट खरी आहे की आरोप प्रत्यारोप एवढ्याच पुरता मर्यादित नाही। सर्वसामान्य एका व्यक्तीच्या घरी जर 25 लाख रुपये जर मिळत असतील आणि तुम्ही बघितलं असेल की एक दिवसाचा दौरा म्हणजे सकाळी जाऊन दुपारून हेलिकॉप्टरने येणारा दौरा असताना पण आता प्रमुख राज्यांच्या नेत्यांना मोठमोठे बॅग्स घेऊन फिरावे लागत आहेत। यातूनच हे स्पष्ट होतंय की हे दौऱ्यासाठी चाललेले आहेत, प्रचारासाठी चाललेले आहेत की रसद पुरवण्यासाठी चाललेले आहेत। आणि कोकणातला एक प्रसंग तुमच्या सर्वांच्या समोर आहे। असंच अनेक भागांतून ती तक्रारी होत आहेत। काही ह्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचं काम केलं, परंतु निवड ऑफिसला धाडी टाकून काय होत नाही, ह्याचा मूळ शोधणं गरजेचं होतं। त्यामध्ये दुर्दैवाने निवडणूक आयोग हा सपशेल अयशस्वी ठरलेला आहे। त्याला कारण असं आहे की आपण बघितलं असेल की आमदारांना स्वतः जावं लागतोय धाडी टाकायला, म्हणजे आमदारांना जाऊन पोलीस स्टेशनला बसावं लागतोय। यातूनच हे कळते की निवडणूक आयोग यावेळी जे सतर्क राहायला पाहिजे होतं ते राहिलं नाही। म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणे की प्रशासनाला हाताशी धरून ही निवडणूक चोरण्याचं काम सत्ताधारींनी केलेलं आहे। आणि याचा काय निर्णय येईल, निकष येईल त्याची चर्चा तर नक्कीच दुपारनंतर आपण करू। परंतु नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर हे असं होत असेल तर जिल्हा परिषदमध्ये काय होणार आहे आणि महानगरपालिकेमध्ये काय होणार आहे हे तुम्हाला या नजीकच्या काळामध्ये समजेल। विधानसभेच्या वेळेस उद्धव ठाकरे यांच्या वारंवार बॅगा चेक केल्या जात होत्या। आता तुम्ही म्हणता एक दिवसासाठी जात असताना एवढ्या मोठ्या बॅगा घेऊन काय केले जात आहे हे प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण की उद्धव ठाकरे यांच्या वारंवार बॅगा चेक केल्या जातात। वैभव नाईक म्हणतायत की ज्या ह्या बॅगा आहेत ते पैसे घेऊन आले होते आणि वाटप देखील झालेलं आहे, असा थेट आरोप वैभव नाईकांनी। म्हणूनच त्या आरोपाला निश्चितपणे धार आहे। त्याला कारण असं आहे की मी जसं उल्लेख केल्याप्रमाणे की एवढं काय जाऊन कुठेतरी त्यांना जाऊन बदली करावं लागतोय किंवा कपडे बदली करायची गरज लागते आणि ते पण केअरटेकरच्या हातामध्ये हे बॅग्स पहिला मंत्र्यांच्या अगोदर बॅगा बाहेर जात आहेत। हे स्पष्ट होतंय की बाबा ह्यात काय अर्थकारण झाला असावा आणि हे निवड तेवढ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे। जसं मी म्हटल्याप्रमाणे की या सरासर अन्य भागांमध्ये पण देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि मग एकाला एक नाही वेगळं नाही का, जर आमचे नेते जर फिरले असते
आणि जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालं असं लगेच निवडणूक आयोग कॅमेरा घेऊन तपासणी करून आणि त्याच्यातली चौकशी करण्याचं काम केलं असतं. मग हे एक न्याय आम्हाला आणि एक न्याय त्यांना का? निलेश राणे यांनी काल रात्री पुन्हा एकदा गाडी पकडली आणि पुन्हा एकदा त्यांनी भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केलेला आहे. हे खरं आहे आणि तुम्ही बघितलं असेल की राज्यामध्ये आणि विशेषतः कोकणात